दरम्यान चालू असलेला सामना कुंदे वर्सेस चिंचवली. दरम्यान टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोय चिंचवली संघ आणि फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय कुंदे संघाला. माजी सरपंच यतीशदादा पाटील यांचं इथे आगमन होत आहे. तसेच विद्यमान उपसरपंच दिनेश पाटील यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत. सुदर्शन पाटील पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो. सुदर्शन पाटील पहिला चेंडू निर्धाव जातोय. स्ट्राईक वर आहे तो जय. अंबाडी परिसरातील दोन्ही नावादिले संघ. सुदर्शन पाटील बघूया. सुदर्शन पाटीलचा पुढचा चेंडू सामना करतो जय. कशा प्रकारे मारा करतोय सुदर्शन पाटील आणि बॅटची एज घेऊन पाठी गेलेला चेंडू किती धाव पण पूर्ण करतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. 2 धाव पळून पूर्ण करतोय तो जय. बघूया सुदर्शनचा पुढचा चेंडू. पुन्हा सामना करेल जय. चांगला फटका. सुरेख देखना फटका पाहायला मिळतोय लेग साइडला. फटका पाहायला मिळतोय जयच्या बॅट मधला. 6 धावांसाठी मारतो. 6 आणि धावसंख्या पुढे सरकतीये 8. 3 चेंडू 8 धावा. बघूया सुदर्शन पुन्हा एकदा. पुन्हा चांगला कमबॅक करतोय. निर्धाव टाकतोय चेंडू. निर्धाव चेंडू टाकतोय सुदर्शन. 4 चेंडू 8 धावा. बघूया उर्वरित चेंडू मध्ये किती धावा वसूल करतोय जय. पुन्हा कव्हरच्या दिशेने मारला फटका. आउटफिट थोडी खराब असल्यामुळे पुन्हा 2 धावा. चांगला देखना फटका पाहायला मिळाला जयच्या बॅट मधनं. धाव संख्या पोहोचते 10. बघूया अजूनही षटकातील काही चेंडू बाकी. पॉवर प्लेचा षटक हाताळतोय सुदर्शन पाटील. सामना करीत जय. पुन्हा चांगला देखना फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय दणदणकरीत चौकार. धाव संख्या पोहोचते 14. कुठलाही गडी बाद करू शकले नाही सुदर्शन पाटील पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि कुंदे संघाचे फलंदाज 14 धावा जमा करण्यात यशस्वी होत आहेत. दुसरं षटक कोण घेऊन येतोय. कौशल. नौखा गोलंदाज कौशल. बघूया चांगली गोलंदाजी करतोय तो सुद्धा. पहिलं षटक संपते. दुसरं षटक कौशल घेऊन येतोय संघाच्या वतीने. इथे उपस्थित झालेले पाहुणे उमेशजी अलमामे साहेब तसेच विलासजी पाटील साहेब आपण आलात. मंडळ आपला आभारी आहे. बघूया कौशल.
कौशल सामना करेल तो वैभव चांगला फटका चेंडू हवेमध्ये झेल होते का दोन धावा दोन धाव संख्या पुढे सरकते आहे 14 सॉरी 16 वैभव सामना करेल तो वैभव कौशल टू वैभव किती धावा जमा करतोय वैभव चांगला फटका नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय पुन्हा 2 धावा बोलून पूर्ण करतोय वैभव या दोन धाव संख्या 18 2 चेंडू 4 धावा खर्च करतोय कौशल धाका गावित ग्रुप ग्रामपंचायत एकसाल सागाव देवचोले ग्रामपंचायत सदस्य त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि झेल सुटते कल्पेच्या हातात ना जीवनदान मिळतंय वैभवला कल्पेश वैभवला आशीर्वाद देतोय आयुष्यमान भाऊचा या दोन धाव संख्या पोहोचते 20 वर सोपा झेल होता कल्पेश बघूया कौशल तो वैभव पुढे चांगला सुरेख फटका बघूया चांगले क्षेत्ररक्षण होत आहे का चेंडू जाते 1 बॉल 4 विजयी संघाचे संघनायक किंवा 12 प्रतिनिधी कोणी आलं तरी चालेल इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये वैभव बाद होतोय वैभव बाद होतोय ना सुरेख चेंडू टाकतोय कौशल निर्धाव टाकतोय बाईचा रन येते एक धाव 25 2 षटकांची संबंध धाव संख्या पोहोचते 25 लॉस ऑफ 1 विकेट पाणी द्या
अंपरला वाणी पोचा. शिरोळे संघाचा कर्णधार आलाय, दाबाडचा आलाय. शिरोळे संघाचा कर्णधार, दाबाड संघाचा कर्णधार, चाणे संघाचा कर्णधार. इथे लॉट्स पडतात. आहे ना. इथे विजय संघाला बाय मिळते, विजय संघाला बाय मिळते. तर मग तिसरा षटक घेऊन येतो तो जतीन. मूर्ती लहान कीर्तिमान जतीन. जीपीएल मध्ये काय फॉर्म मध्ये होता जतीन. सुभाष तेवढा तगडा फलंदाज पुढे जतीन. चालू करा. जतीन टू सुभाष. स्लोवर वन टाकला चेंडू. झेल होते का, चांगली झेल होतीये. सुभाष बाद होतोय. दुसरा आकडा मिळतोय कोणत्या संघाला. या सामन्यानंतर होणारा सामना दाबाड वर्सेस कांदली. दुसऱ्या फेरीतील सामना दाबाड वर्सेस कांदली. गणेश सुभाषच्या जागेवर पोहोचतोय तो गणेश. सुरू करा. गणेश टू जतीन, जतीन टू गणेश. पुन्हा रिव्हर्सिव्ह केल्याचा प्रयत्न आणि सक्सेस होतोय. चौकार येतोय. पहिल्या चेंडूवर रिव्हर्सिव्ह केलतोय आणि चौकार मारतोय. धाव संख्या पोहोचते 33. बॅक टू बॅक 2 चौकार मारतोय गणेश. हॅट्रिक मारतोय का. कालच्या दिवसामध्ये दाबाड संघाचा नयन लगातार 3 चौकार मारले त्याने. चौकार हॅट्रिक पूर्ण केली त्यांनी.
नयन. बघूया जतीनचा पुढचा चेंडू. गणेश. आता गणेश सुद्धा चौकाराटी पूर्ण करतोय का बघूया. चांगला देखना फटका पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण. दुसरी 1+ विकेट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद होतोय जय. 34 धावसंख्या पोहोचते 34. तिसरा गडी बाद होत असेल. बाय. लेग बायची रन येते. 35 धावसंख्या पोहोचली 35. जतीनचा शेवटचा चेंडू असावा. चांगला सुस्थितीत आहे कुंदे संघ. 35 धावा जमा करतोय. 35 धावांमध्ये वैभवने 10 धावांचं योगदान दिलंय. जयच्या 14 धावांचं योगदान आहे. बघूया जतीनचा पुढचा चेंडू. गणेश साडी. युवराज सॉरी निर्धाव जाते चेंडू. षटक संपतंय. धावसंख्या 35 वर थांबली आहे. आणि चौथा षटक कोण घेऊन येतो बघूया. कल्पेश पाटील कोण घेऊन येते. कल्पेश पाटील स्वतः संघमालक येतोय का चौथं षटक घेऊन. बघूया कोणाच्या खांद्यावर जबाबदारी देतात कल्पेश पाटील. पस्तीस 35 चौथं षटक घेऊन येतो संदीप. संदीप येतोय. गणेश पुन्हा कट केलेला चेंडू चौकार जातोय. चांगला कट केला चेंडू गॅप मध्ये टाकला आणि चौकार मिळवला. 4 ने धावसंख्या पोहोचते 39. बघूया संदीपचा पुढचा चेंडू. गणेश संदीपच्या पहिल्या चेंडूवर हल्ला चढवतोय. चौकार वसूल करतोय. पुन्हा झेल होते का. अभि कॅच खाली येतोय. गडी बाद होतोय. गणेश बाद होतोय. स्ट्राईकवर येतो रोहित. गणेश बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो रोहित. धावसंख्या पोहोचते 39. अजूनही संदीपच्या काही चेंडू बाकी. चौथ्या षटकातील काही चेंडू बाकी.
रोहित चांगला फटका फटका फसतोय बघूया झेल होते का जतीन झेल खाली येते आणि झेल सुटते 2 धाव पलून पूर्ण करतोय तिसरीचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव सुद्धा सक्सेस होते 3 धाव पलून पूर्ण करतोय तो रोहित या 3 धाव संख्या पुढे सरकते 42 गडी बाद करण्याची संधी होती पण संधी गमावतोय तो जतीन बघूया संधीचा पुढचा चेंडू आणि लेग साइडला मारला चेंडू बघू चौकार जातोय का खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय क्षेत्ररक्षण होतंय जतीन कडनंच होतंय क्षेत्ररक्षण पुन्हा 3 धाव वसूल करतोय या 3 धाव संख्या पुढे सरकतीये 45 परेश सोनवणे कुठे असते त्यांनी कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा बघूया संदीपचा पुढचा चेंडू चांगला मारलेला फटका किती बोलून पूर्ण करतोय 2 धाव पलून पूर्ण करतोय गणेश 47 धावसंख्या पोहोचते 47 षटकातील शेवटचा चेंडू असा बघूया रोहित चांगला ऑफ साइडला मारला फटका गॅप मध्ये जातोय का चेंडू क्षेत्ररक्षण होतंय 2 धाव पलून पूर्ण करतोय तिसरीच्या ह्याच्यात बाद होतोय
दुसरं षटक घेऊन येतोय युवराज. युवराज आणि अविनाश. स्ट्राईक वर येतोय अविनाश. बघूया युवराज टू अविनाश. 50 धावांचं आव्हान दिलंय. चांगला सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू टप्पा पण उचली घेतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. चांगला सुरेख चेंडू पाहायला मिळाला युवराजच्या माध्यमातून. चांगली सुरुवात दुसऱ्या षटकाची करतोय युवराज. बघूया अविनाश कुठला मोठा फटका मारतोय का. चांगला देखना फटका मार पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण. एकच धाव. धावसंख्या पुढे सरकते 3. 2 चेंडू 3 धावा. जतीन सामना करेल. जतीन बघूया युवराजचा पुढचा चेंडू. चांगला कट केलेला चेंडू. एक धाव पण पूर्ण करतोय. किती धाव पण पूर्ण करतोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये आणि अतिशय गचाल थ्रो पाहायला मिळतो आपल्याला. फेकी खराब. 3 धावा पण पूर्ण करतोय जतीन. या 3 धाव संख्या पुढे सरकतीये 6. युवराजचे 3 चेंडू टाकून झाले आहेत. या 3 मध्ये 4 धावा खर्च करतोय युवराज. पहिला सुरेख चेंडू टाकला युवराजने. बघूया युवराजचा चौथा चेंडू असावा. सामना करेल तो अविनाश. पुन्हा एकदा तोच चेंडू. जो पहिला चेंडू टाकला तोच चेंडू टाकला. सुरेख. बघूया युवराजचा पुढचा चेंडू. सुरेख. यष्ट्यांचा वेध घेतोय अविनाश. जय. चांगला सुरेख चेंडू. तेवढाच चांगला फटका. एकच धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 7. सुरेख चांगला कट केला चेंडू. चौकार जातोय का. चांगलं क्षेत्रक्षम बाउंड्रीला पाहायला मिळालं आणि 2 धावा. या दोन्ही धावसंख्या पुढे सरकते 9. बघूया जयचा पुढचा चेंडू. पुन्हा जागावर मारण्याचा प्रयत्न पण चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 1 बाउन्सचा इशारा करतायत पंच. बघूया
जय टू ओमकार. आणि आता खराब चेंडू, वाईट चेंडू येतोय. वाईटने एक धाव मिळते चिंचवली संघाला. धावसंख्या पोहोचते 10. पुन्हा वाईट चेंडू येतोय. अतिरिक्त धाव. धावसंख्या पोहोचते 11. आणि बॅटची एज घेऊन झेलची संधी होती, सिंगल येते. एक धाव. धावसंख्या पोहोचते 12. बघूया जयचा पुढचा चेंडू. ओमकार अंधाधुंदी बॅट फिरवतोय. बॅटला काही चेंडू लागत नाहीये. आत्ता लागला. एक धाव. एक धाव येते. धावसंख्या पोहोचते 13. षटक संपताय. तिसरं षटक संपताय बहुतेक. बघा चौथं षटक कोण घेऊन येत आहे. अजित. चौथं षटक घेऊन येतो अजित. नौका नवोदित गोलंदाज अजित. चांगला फटका. व झेल होते का. झेल होतीये. जतीन बाद होतोय.
बघूया अजितचा पुढचा चेंडू. विकेट किती. चांगला सुरेख चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अजित कडनं. 3 विकेट मिळवतोय आपल्या या ओव्हर मध्ये, या षटकामध्ये 3 विकेट मिळवतोय. एक लेग बायची रन येते आणि एक निर्धाव टाकतोय चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू असावा अजितचा. चांगली गोलंदाजी, नवोदित गोलंदाज, छोटा गोलंदाज आणि चांगला फटका पाहायला मिळतोय. आणि सामना झुकतोय कोंदे संघाच्या बाजूने.